नमस्कार मैत्रिणींनो, शुभ मंगळवार. हा व्हिडिओ कालचा आहे पण मी आज तुम्हाला शेअर करते. सगळी कामं झाली, आवरून झालं. भूक लागल्यावर समजलं की आज उपवास आहे आणि आपण तर शाबू भिजू घालायला विसरलो. मग चला म्हटलं आपण शाबूपासूनच काहीतरी वेगळं बनवूया. 1 वाटी शाबू घेतला आणि 1 बटाटा उकडायला टाकला. गॅसही लवकर पेटेना, वाटलं गॅस संपला का काय. नंतर हे चालू झालं. त्यावर एक कढई ठेवली, त्यात 1 वाटी हे घेतला आपण शाबू घेतला आणि छान प्रकारे भाजून घेतला. शाबू छान लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. अशा प्रकारे सारखं हलवत राहायचं म्हणजे शाबू खाली चिटकणार नाही आणि काळाही होणार नाही. छान ब्राऊन कलर येईपर्यंत, लालसर होईपर्यंत छान भाजून घ्या. भाजल्यानंतर ते एका ताटात काढून ठेवा आणि थंड होईपर्यंत ठेवा. थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक त्याची पावडर आपण पेस्ट करून घेऊया. अशी मुलं मला मध्ये मध्ये मदत करतात. अशा प्रकारे आपण पीठ करून घेऊ शाबूचं. त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्याही बारीक ठेचा करून टाकलेला आहे आणि मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवते. ते नंतर आपल्याला त्याची चपाती लाटण्यासाठी उपयोगी येईल लावताना. दुसरं पीठ उपवास असल्यामुळे दुसरं पीठ आपण लावू शकत नाही. आपण शाबूचंच पीठ लावणार आहोत आणि त्यामध्ये आपण 2 बटाटे किसून टाकूया, जे शिजवलेले आहेत. शिजवल्यामुळे चांगले मऊ असं त्याचा गोळा बनवून घेऊया. त्यामध्ये आपण बटाटे, शेंगदाण्याचं थोडंसं कूट, जास्त नाही प्रमाण घ्यायचं, थोडंसं प्रमाण घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिरवी मिरची तेही बारीक करून ठेचा करून टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून त्याचा एक गोळा बनवून घेऊ चपातीसारखा. आपल्याला लाटायला जसं सोपं वाटेल, थोडंसं पातळ जरी केला तरी चालेल. मी थोडासा घट्ट ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपण आता गोळा करून घेऊ. थोडंसं जरी कोरडं पडलं तरी त्यात थोडं आपण पाणी वापरू शकतो. पाणी वापरून थोडंसंही भिजण्यासाठी 10 मिनटासाठी ठेवून देऊ. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून अशा आपण पाहिजे त्या आकाराच्या चपात्या किंवा अशा थालीपीठ आपण लाटून घेऊ शकतो. चिटकत नाही जास्त, पीठही जास्त लागत नाही, आरामात होते. आता बघू शकता माझी पूर्ण थालीपीठ तयार आहे. अशा प्रकारे फुगतंही ते चांगलं, चवीलाही अप्रतिम होतं. हे आपण दह्यासोबत, आपण कैरीचं जे लोणचं उपवासाचं बनवलं आहे, उपवासाचं लिंबाचं लोणचं, त्याच्यासोबतही खाऊ शकतो. आणि लवकर झटपट होणारा हा पदार्थ आहे. लहान मोठ्यासहित सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब